पुण्यात खासदार अमोल कोल्हे यांच्या व्याख्यानाला विरोध दर्शवला गेलाय। आज संध्याकाळी शिवजयंतीनिमित्त पुण्यातल्या सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात अमोल कोल्हे यांच्या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आलंय। काही विद्यार्थी संघटनांनी अमोल कोल्हे यांच्या व्याख्यानाला विरोध दर्शवलाय। त्यासंबंधी विद्यार्थ्यांनी आपल्या सह्यांचं पत्र विद्यापीठांच्या कुलगुरूंना देखील दिलंय आणि या कार्यक्रमाला राजकीय स्वरूप येईल असा त्यांचा आक्षेप आहे। दुसरीकडे कोल्हे यांच्या समर्थनार्थ काही विद्यार्थ्यांनी कुलगुरूंना पत्र लिहिलंय। शिवजयंतीनिमित्त होणाऱ्या अमोल कोल्हे यांच्या व्याख्यानाला विरोध झाल्यामुळे पुण्यात आता वादाची ठिणगी पडली आहे। पुण्यात नेमक्या काय घडामोडी घडतात, अमोल कोल्हे यांच्या व्याख्यानाला विरोध का दर्शवला जातो या संदर्भात अधिकचे अपडेट घेऊया आमचे प्रतिनिधी बालाजी पोद्दार यांच्याकडून। बालाजी, सध्या पुणे विद्यापीठामध्ये आज संध्याकाळी त्यांचं व्याख्यान होतंय, मात्र विद्यापीठांमध्येच आता विद्यार्थ्यांचे दोन गट झालेत। एकाचं असं म्हणणं आहे की अमोल कोल्हे यांचं व्याख्यान होऊ दे, तर दुसऱ्यांचं असं म्हणणं आहे की त्याला राजकीय स्वरूप प्राप्त होईल, त्यामुळे त्यांनी त्याला विरोध केलाय। नेमकं कारण काय आहे? दोन विद्यार्थ्यांचे वेगवेगळे मतप्रवाह आहेत ते विद्यापीठामध्ये आहेत। एका विद्यार्थ्याचे मत असं आहे की हे व्याख्यान जे आहे ते व्याख्यान राजकीय स्वरूपाचं होऊ शकतो, त्याला राजकीय संदर्भ येऊ शकतात, त्यामुळे या सगळ्या व्याख्यानाला जो आहे तो काही विद्यार्थ्यांनी विरोध दर्शवलेला आहे। तर दुसरीकडे जे आहे ते मात्र विद्यार्थी काही आहेत जे अमोल कोल्हेच्या समर्थनार्थ त्यांनी पत्र दिलेलं आहे आणि या सगळ्या समर्थनाचं पत्र सुद्धा कुलगुरूंकडे पोहोचलेलं आहे। त्यामुळे आज व्याख्यान होणार का नाही हे पाहणं महत्त्वाचं आहे। अमोल कोल्हे यांची प्रतिक्रिया जाणून घेण्याचा आपण प्रयत्न केला, मात्र त्या ठिकाणी त्यांची कुठली प्रतिक्रिया आपल्यापर्यंत पोहोचत नाहीये, संपर्क होत नाहीये। मात्र अमोल कोल्हे यांना विद्यापीठाने असं काही कळवलेलं नाही की असं काही प्रकार झालेला आहे किंवा व्याख्यान रद्द होऊ शकतो। त्यामुळे आता या सगळ्या व्याख्यानाकडे लक्ष लागलेलं आहे, कारण विद्यार्थ्याचे दोन वेगवेगळे गट जे आहेत ते या व्याख्यानाच्या संदर्भात विचार मांडताना आपल्याला पाहायला मिळतात। त्यामुळे अमोल कोल्हेंच्या व्याख्यानाला विरोधही होतोय आणि काही समर्थनही दिलं जाते। त्यामुळे आता विद्यापीठ काय भूमिका घेते हे पाहणं महत्त्वाचं आहे। नक्कीच बालाजी, पण कुलगुरूंनी या संदर्भात काही अपडेट दिली आहे का की ते काय निर्णय घेणार आहेत? आज सकाळीच हे सगळं निवेदन देण्यात आलेलं आहे। आता दुपारपर्यंत त्याचा निर्णय कुलगुरू करून घेतला जातो। मात्र सातत्याने विद्यापीठाकडून सांगितलं जाते की राजकीय स्वरूपाचा नाही, तर हा छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विचार मांडणारा व्याख्यानाचा कार्यक्रम आहे, त्यामुळे याला कुठलेही राजकीय स्वरूप येणार नाही याची दक्षता विद्यापीठ सुद्धा घेते। मात्र विद्यार्थ्यांनी आपले विचार मांडताना जे आहे ते अशा पद्धतीने विरोध करू नये अशी एक भूमिका आहे। त्या सगळ्यावरती आता विद्यापीठामध्ये दुपारी चर्चा होईल, त्यानंतर हे व्याख्यान घ्यायचं का नाही हे ठरवलं जाईल। मात्र विद्यापीठानेच अमोल कोल्हे यांना निमंत्रित केलं असल्याने हे व्याख्यान होण्याची शक्यता जास्त आहे, कारण दोन्हीकडून याला समर्थन आणि विरोध या दोन्ही गोष्टी पाहायला मिळत आहेत। त्यामुळे या व्याख्यान आता कशा पद्धतीने केलं जातं, पोलिसांची भूमिका काय, विद्यापीठ काय उपाययोजना करतं हे सगळं पाहणं महत्त्वाचं आहे। मात्र आज 6 वाजेपर्यंत आपल्याला याची सगळी प्रतीक्षा करावी लागेल। अमोल कोल्हे व्याख्यान करतात का आणि विद्यार्थी विरोध करतात का ते पाहणं सुद्धा महत्त्वाचं आहे। नक्कीच, धन्यवाद बालाजी तुम्ही दिलेल्या सविस्तर अपडेटसाठी। त्यामुळे